हॅलो, तर आता मी बघा दीदीच्या इथे पोहोचलेलो आहे. आता जेवण वगैरे झालेलं आहे. यात्रा म्हणजे की नुसती धावपळ असते ना, तर आम्हाला यायलाच 2-2:30 वाजले होते, त्यामुळे आल्याला मग जेवायला बसलो. मग आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता बसलेलो आहे. ओवी काय चाललंय बघा तिचं. ओवी काय करतेस ग तू? तर मी पण बऱ्याच दिवसात आलेले, पहिली लग्नाच्या आधी यायची, पण आता मी पण बऱ्याच दिवसात आलेले आहे. नको. तर हे आहे बघा आमच्या दीदीचं घर. आमचं जेवण वगैरे झालेलं, त्यामुळे वरती बसलो होतो आणि बाकीचे जेवायचे वगैरे होते. तर म्हटलं थोडा वेळ आता वरती बसावं. मी पण बऱ्याच दिवसात आले होते. मुलांचं तर चाललेलं खेळायचं नुसतं खालीवर आणि मुलांचं कसं नवीन ठिकाणी गेलं की त्यांचं इकडं तिकडं फिरणं होतंच. तर काकी पण आलेल्या बऱ्याच दिवसांना पहिल्यांदा, त्यामुळे ते म्हटलं चला वरती घर बघूया. तर वरती इथं आलेले आहे, तिथं बघा बेडरूम वगैरे आहे. तर या ठिकाणी आम्ही मग बसलो आणि खाली उकडत होतो. वरती मुलं होती त्यामुळे त्यांचं लक्ष ठेवायचं म्हटल्यावर मग वरती यावं लागतं. तर मुलांची किती मस्ती चाललेली आहे आणि 4-5 मुलं एकत्र आले की दंगा हा होणारच. तर नुसती त्यांची दंगा मस्ती चाललेली आहे. इकडे तिकडे फिरणं, स्ट्रेस चाललेला इकडे तिकडे. त्यांच्या मागं इशिता नीरव आणि ओवी आपलं यायचं जायचं चाललेलं. बायकांचे काय गप्पा चाललेल्या आहे, इकडे तिकडे पाहणी चाललेलं घर. तर ओवी बघा आली खेळून लगेच तिला तहान लागली म्हणले. तिने बघितला जार पाण्याचा की मला म्हटली पाणी पाहिजे, मग तिने पाणी वगैरे पिलं. तर इथं आम्ही बघा आता सगळे बसलेलो आहे. ही आहे ती गॅलरी आहे, बाहेरनं खूप छान दिसतो, सुंदर व्ह्यू. तर आता आम्ही पण मग बसलो थोडा वेळ गप्पा मारत. मुलं तर तिथंच खेळतो. म्हटलं खालीवर सारखं करू नका पडान, मग आम्ही तिथेच बसतो. मग ती खेळत होती ते इकडं तिकडं. ओवीची पण चालली होती मस्ती. श्रेयस, ओवी, शीता आणि ही बघा दोघं रुद्र आणि यश बसले होते मोबाईल घेऊन. लहान मुलांचं खेळायचं चाललेलं आणि यश खेळत होता मोबाईलवरच्या गेम. आणि आजकाल मुलांना काय मोबाईलशिवाय जमतच नाही. ते इकडं बघा दोघांचं चाललेलं कंटिन्यू, दोघं शेजारी बसले मोबाईलशिवाय मोबाईलवर बोलणं चाललेलं. तर बहिणी काकी गप्पा मारत वगैरे बसल्या होत्या. दीदी आई वगैरे जेवत होत्या खाली. तर बसून कंटाळा आला, म्हटलं चला आपले व्हिडिओ करूया. तेवढ्याच आपल्या पण आठवणी राहतात ना, म्हणून मग आता तर सवयच झाली आहे जिथं जाईल तिथं थोडं तरी शूट करायचं. त्यानंतर मग आम्ही बसतो वगैरे आणि त्यानंतर मग खाली आलो. तर जेवण वगैरे खाली झालेली, भांडी वगैरे झालेले. मग ही आहे तुमची दिदी. थोड्या गप्पा वगैरे मारल्या तिथं आणि नंतर मग आता जायचं होतं यात्रेकडे. तर मग ऊन पण कमी झालं होतं, 5 वगैरे वाजले होतं. मग म्हटलं आता सगळे आवरून वगैरे आपण यात्रेकडे जाऊया. तर चला आता बघा निघालेलं आहे मी यात्रेकडे. सगळी तयारी वगैरे झालेली आहे. तयारी म्हणजे आम्ही तयारीच होतो. दीदी वगैरे म्हणजे साडी चेंज करते, मग आम्ही निघालो. तर मुलांचं पण चाललेलं पुढं आणि असे बोगदे आहेत जवळ, म्हणजे घरापासून 10 ते 15 मिनिटाचं अंतर आहे. पण गाडी गर्दी खूप असते रस्त्याला, त्यामुळे मग आम्ही चालत निघालो. म्हटलं आता काही ऊन नाही, त्यामुळे चालत जरी गेलो तरी आपण पोहोचू म्हणजे मुलांना पण तेवढंच आपल्या आजूबाजूचं बघायला. तर आता आम्ही निघालेलो आहे यात्रेकडे. तर आहे बघा आदल्या दिवशीची यात्रा भरते ती, गुलाल वगैरे पूर्ण रस्त्यावर पडलेला. भर जत्रा आदल्या दिवशी असते आणि आज असते ती मोड जत्रा असते. तर आदल्या दिवशी काही यायला जमलं नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी आलेलं आहे. ओवी बघा दमली आणि तिचा दुपारचा टाईम बसतो. आज काही ती झोपली नाही, त्यामुळे मग तिला कंटाळा आलेला. मग तिने उचलून घ्यायला लावलं. वहिनी म्हटलं मी थोडा वेळ घेते, मी थोडा वेळ घेत होते आणि वहिनी थोडा वेळ घेत होत्या. आणि असं साडीत घेऊन चालायचं म्हणजे लय हरावकडंच होतं. तर आता आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहे. ओवी काय उठतलीच नाही, ती कंटाळली होती, उड्या मारल्या होत्या घरी भरपूर, त्यामुळे मग तिला उचलूनच घ्यायला लावलं. आम्ही आपलं आलो चालत हळूहळू. बाकीची मुलं वगैरे पोहोचली. तर या ठिकाणी बघा पोहोचलेले ते दुकानं वगैरे लागलेली आहेत. ते आहे ते खालच्या बाजूला, मंदिराच्या खालच्या बाजूला. आणि यात्रा म्हणलं की दुकानं वगैरे खेळणी वगैरे आली. तर मुलांचं चाललेलंच हे घे त्या घे. तर म्हटलं आधी यात्रेला जाऊन यायचं, करून फिरून दर्शन वगैरे घेऊन यायचं, मग काय येता काय घ्यायचं. नाही तर एकानं दुकानात शिरलं की हे पाहिजे ते पाहिजे म्हणून मग मुलांचं सुरूच होतं. आणि 4-5 जण होतं तर त्यांचं तेच चाललेलं. मग आम्ही त्यांना गोड वगैरे बोलून घेऊन गेले. परत दुकानं पण बघा किती छान भरलेली आहेत. खूप छान वाटतात ना खेळणी वगैरे अशी दुकानं भरगच्च भरलेली बघायला. तर बघा सगळी दुकाने फुल भरलेली आहेत. पूर्ण रस्त्याला गर्दी होती आणि 5 इथून पुढे तर खूप गर्दी होती. आम्ही तसं लवकर आलो होतो, पण 5-6 नंतर तो खूप गर्दी असते. नुसती रेजाऱ्याची अशी चाललेली असते. आदल्या दिवशी पण गर्दी तेवढीच. तर हे आहे बघा ते मंदिराचं मेन गेट आहे. तर तिथून आम्ही वरती चढत वगैरे आलेलो आहे.
त्यानंतर मग मुलांना खेळायला वगैरे दिलं. आम्ही खाऊ मस्तपैकी पाणीपुरी वगैरे काय काय खाल्लं, कानातली वगैरे खेळणी वगैरे घेतली. आणि त्यानंतर मग आता आम्ही घरी जायला निघालो, कारण की आम्हाला परत घरी यायचं होतं 7ला. तर त्यासाठी आम्ही मग निघालो. तर नाही म्हटलं तरी 6:30-7 वाजले असतील. 6:30 वाजले होते, 7 नव्हते 6:30 वाजलेल्या परत यायला. तिथून यायला परत चालत घरी येईपर्यंत. तर घरी पोचल्यानंतर मग आम्ही चहा वगैरे काही नाही घेतलं. मग लगेच म्हटलं परत उशीर होईल, त्यामुळे आम्ही लगेच जायला निघालो. तर कसा वाटला हा यात्रेचा छोटासा व्हिडिओ ती कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.